प्रेज द लॉर्ड. सलाम. मी तुम्हाला माझी एक साक्ष सांगणार आहे. मी देवाचा कसा अनुभव घेतला. मित्रांनो, मला असं वाटतं की देव एक अनुभव आहे. जर देवाचा अनुभव माझ्या जीवनात नाही तर मी काल्पनिक आहे. मग जसं जग करते तसंच मी वागत आहे किंवा तसंच मी त्यालाच मी देव म्हणत आहे. देव एक अनुभव आहे, एक त्याचा स्पर्श आहे, त्याची एक जाणीव आहे. देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, एक अनुभव आहे. देव म्हणतो की तू माझा अनुभव घेऊन पहा, मी किती चांगला आहे. देव फार चांगला आहे आणि तो फार दयाळू आणि कृपाळू आहे. म्हणून माझा एक अनुभव मी सांगतो थोडक्यामध्ये मित्रांनो. मी फार वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत होतो. माझ्या लग्नाच्या अगोदर मी शॉर्टकट न सांगणार तुम्हाला साक्ष. खूप वाईट असं जीवन जगत होतो. दारू, गांजा, चरस अशा गोष्टी करायचो. भांडणं, मारामाऱ्या, शिवायगाळी, दादागिरी, खूप अशा वाईट परिस्थितीत मी जीवन जगत होतो मित्रांनो. गावात बी राहत होतो आमच्या त्याच्या गावामध्येही माझं नाव फार खराब होतं. तर मला लोक एक वाईट मुलगा म्हणून माझ्याकडे बघत होते. 2011 पर्यंत मी असं जीवन जगलो आणि 2011 मध्ये प्रियांनो, त्या वाईट परिस्थिती माझं लग्न झालं आणि लग्न केल्यानंतरही मला वाटलं की मी चांगला वागन, चांगला राहीन, काम करीन, चांगलं जीवन असं जगल. पण असं काही मी चांगलं जीवन लग्नही करून दिलं आईवडिलांनी, तरीही मी तसं जीवन काही जगलो नाही. चांगलं जीवन माझ्या जीवनामध्ये आलंच नाही. बायको झाली, बायको संगही तसंच मी जीवन जगलो. त्याच्या आईवडिलांसंग तसं जीवन जगलो. तर खूप अशी वाईट मारामाऱ्या करायचो, भांडणं करायचो, शिव्यागाळी करायचो आणि अशा गोष्टी जीवनामध्ये होत गेल्या. तर प्रियांनो, माझी बायकोने असं तिनं ठरवलं की टुकार लोकांसंग जीवन जगायचं. तर तिला वाटायचं की मला चांगला होईल आणि खरोखरच तिची ती मेहनत इथपर्यंत जाणं, माझ्यासाठी प्रार्थना करणं बायकोनी केली आणि तिची देवाने प्रार्थना ऐकली. आणि एक दिवस मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माहिती आहे का, तर आम्ही गेलो की चला एक ख्रिश्चन बाई आहे, ते ख्रिश्चन देव येशू आहे आणि काहीतरी तिथं घडत आहे. म्हणून आपण ते पाहायला जाऊ, एक मजा घ्यायला जाऊ. ते सगळं खोटे असं मला वाटत होतं. आणि आमच्या मित्रांना आम्ही सगळं आम्ही गांजा पिणारे लोक, दारू पिणारे लोक, आम्हाला असं वाटायचं की सगळं लबाड आहे, काय खरंय असं आम्ही म्हणून गेलो. आम्ही मग तिची परीक्षा पाहण्यासाठी गेलो आणि मी जरा लय टुकार होतो आणि धाडशी बिले होतो असं. मला त्या बाकीच्या मित्रांनी मला भरीवर घातलं की तू जा आणि तिथं काय घडतंय बघत. सारं खोटं आहे, कशाचे लोक पडतात किंवा कशाचे लोक बरे होतात किंवा चांगले होतात. त्या ठिकाणी खूप असे लोक आशीर्वादित व्हायचे, दुखणे आजार लोकांचे बरे व्हायचे. अशा लोकांच्या गाव आहेत त्या आम्ही ऐकल्या होत्या आणि आम्ही तिथे जायचो. मग त्या ठिकाणी आमच्या गावातूनही भरपूर असे ख्रिश्चन लोक, देवाला मानणारे लोक ठिकाणी जात होते. ते तिथे गाईड करायचे, भजनं गिजनं म्हणायचे. तर मीही त्या लोकांची माझी ओळख होती. पण मी टुकार म्हणून त्यांच्या दृष्टीत होतो, मी त्याच्या दृष्टीने. तर मी या ठिकाणी गेलो तर आम्ही जायच्या अजून काय म्हणलो, नाही नाही आपण जाऊया. पण तसं कसं जाऊ रे म्हणलं. मग मी त्याला म्हणलो की आपण गांजा पिऊ. आम्ही गांजा घ्यायच्या मळला, गांजा घ्यायच्या मळल्याच्या नंतर ती चिलम बिलम भरली आणि दारू प्यायचो, गांजा प्यायचो, जे भेटन नशा ते नशा करायचो. मग गांजा प्यायल्याच्या नंतर मी आता मग नशा आली मला. नशाच्या भरामध्ये मी जातोच म्हटलं, ती बाई काय करते बघूया, कसला आशीर्वाद आहे, कसं देवाचा चमत्कार आहे बघू. त्या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर तिथे काही नंबर लागले होते. माझाही नंबर आला. मी नंबरला लागलो. त्या सिस्टरने माझ्या कपाळाला असा एक स्पर्श केला आणि मी धडाकन पडलो ना. त्याने स्पर्श करणं आणि मी पडणं सगळं झालं. आणि मग असं का मी उठलो परत. ते गावाचे लोक म्हणे आता बस झालं, बस झालं, हरी तू माझं नाव हरी म्हणजे बस झालं, बस झालं, आता नको. आणि त्यांना दम द्यायला मी, ते बी घाबरले. म्हणजे परत नंबर लावला. परत नंबर लावल्याच्या नंतर परत त्या सिस्टरने स्पर्श केला, हो असा कपडाला माझ्या असा हात लावला आणि मी धडालकन पडलो. अरे मी म्हणायचो असं का होतंय, मी पडतोय का, मला कोणीतरी फेकून देतोय, काहीतरी शॉर्ट जीवनामध्ये लागत आहे. आणि नशा केली होती फुल, काही समजाना. मला वाटलं की मी दारू ते गांजा पेरेला आहे त्याच्यामुळे मी पडत आहे. नाही नाही, मी तिसरी बार परत मी दमदाटी करून नंबरला लागलो, बाकीच्या लोकांना दम दिला. लोक आणि परत नंबरवर लागलो. पण प्रियांनो, मी नंबर लागल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का, मला देवाचा स्पर्श झाला. ती मला कपाळाला तिने स्पर्श केला त्या सिस्टरने. मी पडलो आणि मग पडल्याच्या नंतर मी पडून उठायच्या अगोदरच माझ्यातून जी काय दुष्ट शक्ती होती, नशा होती वाईट, ते सगळं असं निघून गेलं फिरायला. आणि मी एक मोकळा झालो एकदम. माझे हलका हलका असं मला वाटायला लागलं की माझ्यातून काहीतरी निघून गेलंय, काहीतरी वाईट दुष्ट आत्मे भूतो माझ्यातून निघून गेले. मला असं त्याची मला समज झाली. आणि उठलो तर माझ्या अंगात ती नशाच निघून गेली. नशा आणि गांजाची नशा मला
सांगू द्या, गायची नशा 24 घंटे उतरत नाही प्रियानो. 24 घंटे ती माणसाच्या दिमागात ती नशा असते. दारू पोटात असते आणि ही गांजाची नशा दिमागात कार्य करते, आमच्या भेजामध्ये कार्य करते. ते आमच्या भेजा बधीर करून टाकते. ती नशा, माझी नशाच निघून गेली. मी म्हणलं असं कसं होऊ शकतंय? मी गांजा काय रोज पितोय, गांजाची नशा निघू शकत नाही. आणि मग मला असं वाटलं, मी उठलो तर बघतोय तर मला असं दृष्टांत पाहायला भेटला. आकाशामध्ये मी घेतला गेलोय असं हवेमध्ये तरंगळत होतो. एक दृष्टांत मला देवाने दिला आणि तो त्या दृष्टांताचा आनंद प्रियानो मी घेऊन माझ्या मित्राकडे गेलो, जे गांजा पिऊन मला म्हणलं तर जाल परीक्षा पहा. ते बसले होते तिकडे बाजूला, त्यांच्याकडे नाही गेलो मी. सरळ आपल्या मी घराकडे निघून गेलो. कारण माझ्यातून जी वाईट शक्ती होती प्रियानो, दुष्ट शक्ती होती, ती निघून गेलेली होती. आणि मी सरळ माझ्या गावाकडं, माझ्या घराकडं मी निघलो होतो. तर ते माझी तिकडे वाट बघत होते, हा काहून येणार. तर मी तर, माझ्यातली दुष्ट शक्ती निघून गेलेली आहे. मला देवाने वाईटातून मला बाहेर काढलेला आहे, असा मला त्याचा अनुभव झाला. मला त्याचा स्पर्श झाला फ्रेंड. येशू ख्रिस्ताचा मला स्पर्श झाला. येशू ख्रिस्ताने मला स्पर्श केला. आणि असं आता आता मला असं वाटतंय की, आणि शास्त्र बी सांगते, बायबल सांगते की जे माणूस जे काय वाईट करतो ना, पाप करतो ना, अपराध करतो ना, दारू, गांजा, बिड्या, खून खराबा, मारामाऱ्या, दादागिरी, शिव्या, गाळी, काय मला ते अदुष्ट आत्मे होते. ती जेव्हा मी येशूकडे गेलो, त्या सिस्टीने मला स्पर्श केला, तिसरी बार गेलो आणि देवाने मला स्पर्श केला. आणि माझ्यातले जे दुष्ट आत्मे जे होते, ते माझ्याकडून ते दुष्टाई करत होते, ते निघून गेले. आणि मी एकदम मोकळा, एकदम सणसणीत असा आनंदाने भरलो. आणि मी माझ्या घराकडे निघून गेलो. आणि घरी गेल्याच्या नंतर मी बदललो प्रियानो. माझ्या जीवनातून जे वाईट मला बिडी, गांजा, दारू प्यायचं होतं ना, हे सगळं ऑटोमॅटिक त्या दिवसापासून निघून चाललं, ऑटोमॅटिक दूर झालं. आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाढत गेलो, देवाच्या वचनात वाढत गेलो. देवावर माझा विश्वास वाढला आणि सगळं काय वाईट, माझा स्वभाव बदलला. दादागिरी करायचा, शिव्या गाळी द्यायचा आत्मा मायातून निघून गेला. दारू प्यायचा, गांजा प्यायचा, बिड्या प्यायचा, गुटखा खायचा आत्मा मायातून निघून गेला. आणि मी एक साधा आणि सरळ माणूस झालो. तुम्हाला मी आता एवढा साधा आणि सरळ दिसतोय, पहिला मी असा साधा आणि सरळ माणूस नव्हतो. पण त्या येशू ख्रिस्ताने मला साधा आणि सरळ माणूस बनवलं. आणि मग मला माहीत झालं की देव आहे. मी तर पहिलं अनेक देवाला भक्ती केली. मी खूप देवाची भक्ती केली, खूप ग्रंथ सुद्धा मी वाचले. मला लय नाज होता भक्ती करायचा देवाची. अनेक देवाधर्माला मी गेलो, मंदिराला गेलो, मस्जिदला गेलो, पण मला काही देव सापडला नाही. आणि जी मला परिचय पाहिजे होता, ते मला चांगुलपणा पाहिजे होता, जे माझ्यातला वाईटपणा जाऊन माझ्यामध्ये नवीनपणा यायला पाहिजे होता, तो मला कुठंच नाही आला. फक्त प्रभू येशू ख्रिस्तापाशी मी गेलो आणि त्यानं मला स्पर्श केला. आणि माझ्या जीवनातून ते सारं काही आत्मदुष्ट आत्मे निघून गेले आणि मी चांगला झालो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ता सगळं वाईट हळूहळू माझं जीवन बदलत गेलं फ्रेंड. हळूहळू बदलत गेलं. आणि जे गावात माझं नाव होतं, ज्या गावामध्ये माझं नाव एक टुकार म्हणून, वाईट म्हणून, एकदम टुकार, एकदम थर्ड माणूस म्हणून त्या गावामध्ये, माझ्या गावात माझं नाव जे होतं, ते लोक चकित झाले प्रियानो. जे आमचे शेजारी पाजारी होते का, आमचे भावकीतले होते किंवा माझी मित्रमंडळी होती, ते लोक, जे जवळचे लोक जे होते, ते मला वाईट म्हणत होते. त्या पहिल्या दिवसापासून त्या माझ्या जीवनामध्ये तो वेगळापणा त्यांना दिसला. मी चांगलं बोलू लागलो, लोकांमध्ये बसू लागलो, लोकांना मदत करू लागलो, लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगू लागलो की येशूने माझ्या जीवनामध्ये काय काय केलंय, मी कसा बदललोय. आणि त्यांच्या माझ्यातलं जीवन बदलून सुद्धा ते लोकांना असं आश्चर्यचकित झाले. आणि खरोखर गावामध्ये, आपल्या गावामध्ये कोणी आपलं नाव नाही कमवू शकत प्रियांनो, पण देवाने मला माझ्या गावामध्ये चांगलं ठेवलं. आणि लोक चकित झाले. माझं जीवन तेव्हापासून बदलून गेलं प्रियांनो. माझी पत्नी बदलली, मी बदललो, माझं घर बदललं. आणि आता मला 9-10 वर्ष झालेत मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि मी देवाची सेवा करतोय आणि लोकांसाठी मी प्रार्थनाही करतोय. आणि नक्कीच देव प्रार्थना ऐकतोय. देव प्रार्थना ऐकवतो. देव अनेक संकटातून प्रार्थनेच्या द्वारे सोडवतो मी. प्रियांनो, असा तो देवाचा अनुभव मी घेतला. तुम्हीही देवाचा अनुभव घ्या. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, त्याच्या मागं चाला. आपले दुःख कष्ट त्याला सांगा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्या दुःख कष्टातून काढील, असा मला विश्वासाने खात्री. मी देवाला धन्यवाद देतो आणि थांबतो.
प्रेज लॉर्ड.